आज आपण केस गळतीवरती खमंग औषध म्हणजेच कढीपत्ता चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत बघा। ही चटणी अगदी 2 महिने आरामात टिकते आणि या चटणीसाठी साहित्य पण जास्त लागत नाही। अगदी कमी साहित्यामध्ये ही चटणी बनवून तयार होते। कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी बघा मी इथे कढीपत्ता शेतातून तोडून आणलेला आहे। नंतर आपल्याला त्याचा जो कढीपत्त्याची पाने आहेत ती सेपरेट करून घ्यायची आहेत आणि यामध्ये अगदी 2 ग्लास पाणी घालून आपण कढीपत्ता स्वच्छ असा धुवून घेणार आहोत बघा। म्हणजे त्यावरती जर थोडीफार माती वगैरे धूळ लागलेली असेल तर ती निघून जाईल। नंतर बघा इथे मी एका कोरड्या कापडावरती कढीपत्ता छान असा पसरवून घेतलेला आहे। म्हणजे यामधील जर काही पाणी असेल तर ते सर्व पाणी निघून जाईल। कढीपत्त्यामधील बघा पाणी पूर्णपणे निघून जावं यासाठी मी या पद्धतीने छान असं त्याला कोरड्या कापडाने पुसून घेते आहे। कढीपत्ता पूर्णपणे कोरडा झाला पाहिजे बघा। मस्त असा आपण कढीपत्ता कोरडा होण्यासाठी आता ठेवून देणार आहोत। इथे बघा मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते आपण छान असं किसून घेणार आहोत। अगदी 3 ते 4 चमचे खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे। आता आपण खोबऱ्याचा जो किस बनवलेला आहे तो हलकासा परतून घेऊया। याचा रंग बदलेपर्यंत आपण छान असा खोबऱ्याचा किस परतून घेणार आहोत बघा। हलकासा रंग बदललेला आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता याच पॅनमध्ये आपण एक छोटी वाटी शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि शेंगदाणे अगदी खरपूस भाजले जावे यासाठी यामध्ये मी अगदी 1 चमचा तेल घालून घेते आहे आणि छान असे सतत मिक्स करत करत आपल्याला शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत बघा। शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदलला की लगेचच आपण शेंगदाणे पण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघा। शेंगदाण्यांचा रंग हलकासा बदललेला आहे, हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे। आता आपण शेंगदाणे पण काढून घेऊयात। लहान मुले पण अत्यंत आवडीनं खातील अशी खमंग ही चटणी तयार होते। तुम्ही पण एकदा नक्की बनवा। आता बघा त्याच पॅनमध्ये आपण जी कढीपत्त्याची पाने घेतलेली होती ती आपण यामध्ये खरपूस अशी भाजून घेणार आहोत। त्यामध्ये अगदी 1 चमचा तेल घालून घेतलेले आहे मी आणि अगदी मंद आचेवरती आपण छान अशी कढीपत्त्याची पाने खरपूस होईपर्यंत मस्त अशी भाजून घेणार आहोत बघा। छान असे खरपूस भाजले गेल्यानंतर बघा आपण कढीपत्त्याची पाने पण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व जिन्नस छान असे थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहोत बघा। आणि छान असं बघा आपण थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। मस्त असं थंड झाल्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस मी घालून घेते आहे। नंतर बघा आपण यामध्ये घालूया 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या मी घातलेल्या आहेत आणि झाकण लावून मस्त असं आपण याची पेस्ट बनवून घेऊया बघा। मस्त अशी चटणी बनवून घेतलेली आहे आपण। ही चटणी एका हवाबंद डब्यामध्ये भरून जर आपण ठेवली तर 2 महिने चटणी ही आरामात टिकते आणि खायला पण एकदम चविष्ट आणि खमंग अशी चटणी बनते। त्यामुळे ही चटणी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनली आहे ती। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा।